जर मित्रहो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात चाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला अशाच नवनवीन बातमी रोज पाहण्यासाठी भेटतील। अकोलामध्ये गेमिंग ॲपवरून ओळख झाली। प्रेमाचा बनाव रचत विवाहित मुस्लिम तरुणाकडून हरियाणाच्या तरुणीचं अपहरण झालं। 5 दिवस घरात डांबून ठेवलं। अकोल्यात लव्ह जिहादाचं प्रकरण तापलं। नाशिक अमरावतीनंतर आता अकोला लव्ह जिहादाच्या घटनेने हादरले। प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे आणि त्यानंतर अत्याचार हे 10 जणांनी केला आहे तिच्यावर। नाशिक अमरावतीनंतर आता अकोला लव्ह जिहादाच्या घटनेने हादरले। प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करीत 5 दिवस घरात डांबून ठेवण्यात आलं आहे। अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले होते। यावेळी घटनेमागे लव्ह जिहादाचा आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अकोल्याच्या जमीर झाहिर-उद्दीन काझी हा मुस्लिम युवक जो की आधीच विवाहित असून त्याला एक मूल आहे, तो गेमिंग ॲपवर बादशाह आहे या युजरनेम नावाचे बनावट अकाउंट चालवतो। या माध्यमातून त्याच्या अनेक तरुणींशी ओळख आहे। त्यातील हरियाणा राज्यातील एका हिंदू तरुणीसोबत त्याने जवळीक साधली। प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं। पुढं गीतानगर भागात स्वतःच्या घरात 5 दिवस डांबून ठेवलं। दरम्यान तिने घरी आईने रागावल्याचं जमीरला सांगितलं होतं। त्यानंतर तिचा ब्रेन वॉश करून स्वतःजवळ यायला भाग पाडलं, असा आरोप यावेळी करण्यात आला। या प्रकरणात हरियाणा पोलिसात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे। या तिचा भाऊ शोधार्थ अकोल्यात आला आणि खदान पोलिसांनी संपर्क केला असता हे सर्व बीग फुटलं। सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात असून आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे। या संपूर्ण घटनेला लव्ह जिहादाची किरण लागलं आहे, विश्व हिंदू परिषदेचे केला आहे। नेमकं 5 दिवसात तिच्यासोबत काय घडलं याचा सखोल झाला आहे। दिवसात तिच्यासोबत अशी मागणी हिंदू संघटनेने रेटून झाली आहे। नाशिक अमरावतीनंतर आता अकोला जिल्हा हादरला। विवाहित असलेल्या 25 मुस्लिम युवकाकडून गेमिंग ॲपवर बादशाह नावाचं बनावट अकाउंट सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखलं अन प्रेमाचं आमिष दाखवलं। आई रागावली, मला घरात राहायचं नाही। तरुणीचं जमीरसमोर रडगाणं बनावट अकाउंटद्वारे चॅटिंग करत प्रेमाच्या नावाखाली बोलावून घेतलं। अकोल्यात पत्नी माहेरी असल्याने ठेवलं होतं 5 दिवस स्वतःच्या घरात डांबून। अखेर तरुणीचा भाऊ शोधात अकोल्यात पोहोचला आणि विश्व हिंदू हेल्पलाईनवर साधला संपर्क। हिंदू संघटना आणि पोलिसांच्या मदतीने समीरच्या तावडीतून तरुणीची 5 दिवसानंतर सुटका करण्यात आली। गेल्या 5 दिवसापासून घरात ठेवल्याचं जमीरच्या आईला सर्व माहिती, मात्र एका चुकीमुळे हिंदू संघटनेला सवाल आला होता। तरुणीसोबत 5 दिवसात काय घडलं हे सर्व होत असताना मुस्लिम युवकाचे कुटुंब शांत का होतं? जमीरला यासाठी कोणी फायनान्स करत होतं का? याचा सखोल तपास झाला पाहिजे, विश्व हिंदू परिषदेची मागणी ही केली आहे। जर मित्रहो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यापासून मनापासून धन्यवाद। थँक्यू।